सर्व पालकांना माझा सर्वप्रथम नमस्कार। आज हा व्हिडिओ करण्यामागचा एक हेतू आहे की आज आपल्या परिसरातील, आपल्या समाजातील आपली मुलं शिक्षणापासून बरेचसे दूर होत चाललेली आहेत। याचं प्रमुख कारण काय आहे? हे कारण आपण सर्वजण शिक्षक, पालक आणि समाज यांनी हे कारण शोधून काढलं पाहिजे आणि ते पुन्हा कसं पूर्ववत येईल त्याचा विचार आपण करणं अत्यंत गरजेचं आहे। पालकांनो, आज आपण विद्यार्थ्याकडे ज्या दृष्टिकोनाने बघतो, शिक्षण म्हणजे नेमकं काय आहे? शिक्षण म्हणजे विद्यार्थ्याचा बौद्धिक विकास होणं, व्यक्तिगत विकास होणं हे अत्यंत गरजेचं असतं। परंतु या गोष्टी आपण न पाहता शिक्षण म्हणजे त्याचं गुणवत्ता म्हणजे मार्क्स एवढीच आपण बघत आहोत। याच्या पलीकडचं शिक्षण आपण पालकांच्या डोक्यामध्ये आलेलं नाहीये। मुलाचा तो कल आहे, एखाद्या मुलाला खेळाकडे आवडतं, एखाद्या मुलाला संगीत आवडतं, तर काही मुलाला कुस्ती आहे। विविध क्षेत्र आहेत की ज्याच्यामध्ये मुलगा आपलं करिअर करू शकतो। परंतु आज आपल्या समाजातले जे पालक आहेत ते पालक एकच विचार करतात की माझा मुलगा डॉक्टर झाला पाहिजे, माझा मुलगा वकील झाला पाहिजे आणि माझा मुलगा इंजिनियर झाला पाहिजे। या तीन गोष्टीच्या किंवा या मोजक्या 4-5 गोष्टीच्या पलीकडचं सुद्धा जग आहे, हे आपल्याला माहित असणं अत्यंत गरजेचं आहे। याच्यासाठी पहिल्यांदा आपल्या मुलाच्या, आपला जो मुलगा आहे या मुलाची कोणती कला खूप चांगली आहे आणि त्या कलेला आपल्याला कसा वाव देता येईल याचा प्रयत्न शिक्षक आणि आपण केला पाहिजे। आता पहिली गोष्ट, आपले जे घरातील वातावरण आहे, त्या मुलाची प्रगती कशामध्ये आपण मोजतो? मी आता सांगितलं तुम्हाला कशामध्ये पोहोचतो आपण, गुणामध्ये। ते गुणामध्ये न मोजता पहिल्यांदा आपला मुलगा, आपली मुलगी ही माणूस बनली पाहिजे। पहिला काय बनली पाहिजे? माणूस बनली पाहिजे। आणि माणूस बनवण्यासाठी जी जबाबदारी आहे, माणूस बनवण्याची जी जबाबदारी आहे ती सर्वांची आहे। आता जे लहान वयातील जी मुलं असतात, जे लहान वयातील मुलं असतात ते आपलं काय करत असतात पालकांनो, आपल्याकडे बघून ते वर्तन करत असतात। आपलं जर वर्तन व्यवस्थित असेल तर आपले संस्कार आपल्या पाल्यावर व्यवस्थित पडतात। आजकाल ते होताना दिसत नाही। पूर्वी मुलगा घरात आला की आई त्याला विचारायची, काय शिकवलं बाळा, काय करतोय बाळा? आई विविध गोष्टी सांगायची। परंतु आजकालच्या या धावत्या युगामध्ये मायनर फॅमिलीज मध्ये खूप मोठे प्रॉब्लेम्स निर्माण झालेले आहेत। मुलगा एकांतात राहतोय, मुलगी एकांतात राहते आणि एकांतात राहण्यामुळं तिचे जे विचार आहेत ते विचार बदलत चाललेले आहेत। हे एकांतात न राहावे याच्यासाठी आपण सर्व पालकांनी एक काळजी घ्यायला हवी। ती म्हणजे कोणती? तर आपल्या मुलांसोबत आपण वेळ घालवणं अत्यंत गरजेचं आहे। जर आपण वेळ नाही घालवला तर येणारे दिवस आपल्यासाठी घातक ठरू शकतात। बरेचशी मुलं एज्युकेशन सोडून, शिक्षण सोडून इकडं तिकडे म्हणजे शिक्षणाच्या वयामध्ये शिक्षण घेण्या व्यतिरिक्त विविध गोष्टी करताना या वातावरणामध्ये दिसत असतात। याचं कारण काय आहे? तर त्या मुलांकडचं, ज्या मुलावर असणारं जे आपण म्हणतो ना लक्ष असायला पाहिजे, ते लक्ष हल्लीच्या पालकांचं कमी झालेलं आहे। याचं मुख्य कारण असं आहे की प्रत्येक पालक हा पैसा याच्यासाठी धडपडतो। परंतु माझा एक तुम्हाला सवाल आहे, पैसा आपण कोणासाठी कमवतो? आपण सर्वजण सांगता पैसा मी माझ्या मुलांसाठी आणि जगण्यासाठी कमवतो। परंतु आपण जर का पैसा मुलांसाठी कमवत असाल, आपल्या जगण्यासाठी कमवत असाल, पैसा कमवणं हे गरजेचं आहे। त्याचबरोबर आपल्या मुलांना वेळ देणं सुद्धा गरजेचं आहे। आपल्या मुलांना चांगल्या चांगल्या गोष्टी सांगणं सुद्धा गरजेचं आहे। आपल्या मुलांना विविध गोष्टी त्यांना सांगून संस्कारिक मुलगा कसा बनला पाहिजे
आपली संस्कारिक मुलगी कशी बनली पाहिजे याच्यावर आपण विचार केला पाहिजे. परंतु आजकाल पैशाच्या म्हणजे माणूस कसं असतं, आता मला ऑक्सिजनची गरज आहे, आपल्याला जगण्यासाठी ऑक्सिजनची गरज आहे, बरोबर ना. तर आपण काय सतत म्हणतो का मला ऑक्सिजन घ्यायचंय, मला ऑक्सिजन घ्यायचंय, ऑक्सिजन घ्यायचंय असं म्हणत नाही ना, तर ऑटोमॅटिक मिळत जातो. परंतु आपल्याला पैशाची गरज आहे, जगत असतानाही पैशाची गरज माणसाला असते, परंतु एवढी पण पैशाच्या मागे लागू नका जेणेकरून आपल्या मुलाचं भविष्य टोटली बर्बाद होईल. मुलगा 5वी 6वी 7वी पर्यंत खूप चांगल्या पद्धतीने प्रगती करत असतो, परंतु 8वी 9वी 10वी आणि 12वी पर्यंत जे एज असतं मुलांचं डायव्हर्ट होत असतं. समवयस्क मुलाबरोबर राहणं ते पसंत करतात. यावेळेस पालकांची मोठी जबाबदारी असते, शिक्षकांची मोठी जबाबदारी असते त्याला व्यवस्थित ट्रॅकवर आणणं. परंतु आजकाल जे वातावरण निर्माण होत चाललेलं आहे हे खूप गढूळ होत चाललेलं आहे, खूप घाणेरडं होत चाललेलं आहे. याला जबाबदार आपण स्वतः राहिलं पाहिजे. मुलगा आपला व्यवस्थित असणं, आपला मुलगा काय करतोय, कुठे जातोय, त्याची संगती काय आहे, आपली मुलगी कुठे जाते, तिची संगती काय आहे हे तपासून पाहणं अत्यंत गरजेचं आहे. खूप लहान वयामध्ये मुलं आज विविध गोष्टी करतायत, याच्याकडे सुद्धा आपलं लक्षात असणं अत्यंत गरजेचं आहे. आता बघायला गेला तर मुलगा घरात आल्यानंतर आपलं वर्तन कसं असायला पाहिजे, आपल्या घरगुती गोष्टी, आपल्या घरातल्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे आपण किती संकटातून पुढे आलेलो आहोत या गोष्टी तत्परतेनं मुलांना सांगणं अत्यंत गरजेचं आहे, त्याची जाणीव करून देणं अत्यंत गरजेचं आहे. त्याचबरोबर आपलं जे बिहेवियर आहे, आपलं जे घरातील वर्तन आहे, हे वर्तन मुलांना पोषक असेल असं ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच्यावर प्रत्येक वेळेस दबाव टाकणं, किंवा आपण जर का 8 दिवस बाहेर जात असाल, 4 दिवस बाहेर जात असाल तर घरातली जी पॅरेंट आहे म्हणजे मम्मी आहे, त्या मम्मीनं व्यवस्थित त्या मुलासोबतचं बिहेवियर करणं अत्यंत गरजेचं आहे. मुलाकडे वेळ देणं, मुलाला काय येतंय काय येत नाहीये याची चाचपणी करणं. तुम्ही एज्युकेशनच्या बद्दल नाही, तुम्ही संस्कारिक विचार त्याच्या मनामध्ये भरणं अत्यंत गरजेचं आहे. आपण कसं राहिलं पाहिजे समाजामध्ये, आपण कुठल्या परिस्थितीतून मुलांना आलेलो आहोत याची जाणीव जर का आपण मुलांना करून दिली तर मला असं वाटतं की आपला येणारा जो समाज आहे, येणारी जी पिढी आहे तो खूप चांगल्या पद्धतीनं मोठी झाल्याशिवाय राहणार नाही. आता तुम्हाला असं वाटत असेल की आपलं पुढचं भविष्य म्हणजे येणारे जे काही दिवस आहेत, जे की फ्युचरचे दिवस आपले चांगले जावेत, याच्यासाठी आपली जी पिढी तयार होते या पिढीकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. हल्ली सर्व आपण आपल्यासाठी जी तयार केलेली साधनं आहेत या साधनाचा आपण दुरुपयोग करतोय. मुलगा घरात येतोय, मुलगा एका साईडला बसतोय, मम्मी एका साईडला असते, मम्मी आपल्या मोबाईलमध्ये दंग असते, आणि बहीण गावामध्ये आज मोबाईलसाठी तू 1 तास मोबाईल वापरला, मी 1 तास मोबाईल वापरतो, म्हणून यांच्यासाठी भांडणं सुरू होत चाललेली आहेत. तर त्या गोष्टीपासून आपली मुलं कशी दूर होतील याचा विचार पालकांनी पण केला पाहिजे. आणि ती गोष्ट दूर करण्यासाठी पहिल्यांदा निर्बंध कोणावर घेतले पाहिजेत तर स्वतःवर लादून घेतले पाहिजे. आपण मुलांच्या देखत मोबाईल वापरणं टाळलं पाहिजे, त्यांच्यासोबत गप्पा मारल्या पाहिजे, त्यांना विविध गोष्टीचं नॉलेज देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बाबा आज तू क्लासला गेलतास, तू आज कॉलेजला गेलतास, तू आज शाळेला गेलतास, तिथे काय काय घडलं, तुला म्हणजे कुठपर्यंत तुझं यश कुठपर्यंत आलेलं आहे, किंवा तुला काय बनायचं आहे, या विविध गोष्टींसोबत त्याच्यासोबत चर्चा करायची. त्याचं मानसिक संतुलन बिघडू नये याच्यासाठी आपण त्याच्यासोबत व्यवस्थित राहणं अत्यंत गरजेचं आहे. परंतु हे होताना आजच्या समाजामध्ये दिसत नाहीये, ही आपल्यासाठी खूप घातक आहे. जर का आपल्याला प्रिय जर मोबाईल आजच्या दिवसाला जात असेल, आपण जर का बऱ्याच वेळेस मी म्हणतो या साधनापासून आपण दूर राहा. विविध गोष्टी आपल्याला बाकीच्या गोष्टी आहेत मुलांच्या समवेत तुम्ही जर वेळ व्यवस्थित घालवला, खास करून जे इथं आलेले जे जेंट्स आहेत कामाच्या निमित्त, मायनर फॅमिली झालेली आहे, सकाळी मम्मी कामाला जाते, पप्पा कामाला जातो, घरामध्ये कोणी नसतं, मुलगा 11 वाजता कॉलेज सुटतं, 12 वाजता कॉलेज सुटतं. त्या मुलाकडे लक्ष दिलं नाही, आज दिलं नाही, तुम्ही आज पैशाच्या मागे लागला, येणारे दिवस पैसा येत जाईल, पैसा राहत जाईल, परंतु एकदा जर का आपल्या मुलाचं वय शिक्षणापासून दूर गेलं तर आपल्यासाठी पुढचे जे दिवस राहतील ते दिवस खूप खतरनाक राहतील असं मला वाटतं. हे खूप मोठा नाहीये, बट जे काही दिसतंय समाजामध्ये ते मला थोडस वेगळं वाटतं.
म्हणून पालकांनो, मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो, या गोष्टीपासून आपली मुलं कशी दूर होतील याचा आपण सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे. सर्वसाधारणपणे ओके, मुलाच्या प्रत्येक गोष्टी ओके, आपण शिक्षणामध्ये काय असतं, शिक्षण म्हणजे नेमकं काय आहे ही पहिली प्रक्रिया जाणून घेतली पाहिजे. आपल्या मुलाला पहिल्यांदा माणूस बनायला शिकवा. पहिला चांगला माणूस कसा बनेल याचा आपण विचार केला पाहिजे. जर का आपला मुलगा पहिला चांगला माणूस बनला तर दिवस आपल्यासाठी खूप छान जातील असं मला वाटतं. तर सर्वजण प्रयत्न करूया आपल्या मुलाची प्रगती करण्यात. सर्व मी, आपला समाज, शिक्षक बांधव सगळ्यांनी प्रयत्न करूया आणि आपल्या देशाची आपण प्रगती करण्यात ओके व्यस्त राहूया. धन्यवाद ऐकून घेतल्याबद्दल. धन्यवाद. माझे जर तुम्हाला विचार आवडले असतील तर अनेक पालकापर्यंत आणि विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न तुमच्या माध्यमातून करा अशी आशा करतो आणि थांबतो.